नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल बी कॅम्प स्टडीमध्ये. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपला अतिशय महत्त्वाचा असणार आहे. या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती 2025 बद्दल प्रत्येक जिल्ह्याच्या प्रत्येक प्रवर्गानुसार किती जागा आहेत त्या आपण पाहणार आहोत. आणि याच व्हिडिओमध्ये आपण जिल्हा निवडताना मित्रांनो काय दक्षता घ्यायची आहे, जिल्हा निवड कसा करायचा आहे तेही आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर अशाच मित्रांनो माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. अतिशय मित्रांनो हेल्पफुल हा व्हिडिओ होणार आहे. आणि जिल्हा निवड करताना मित्रांनो यामध्ये सर्व लोहमार्ग, पोलीस शिपाई आणि यामध्ये पोलीस शिपाई प्रत्येक जिल्ह्याच्या सर्व आपण मित्रांनो जिल्ह्यामध्ये प्रत्येक प्रवर्गानुसार किती जागा आहेत त्या आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, तुम्हाला जिल्हा निवडतानाही अतिशय उपयोगी हा व्हिडिओ होणार आहे. तर पहा मित्रांनो, जिल्हा निवडताना खूप विद्यार्थी चूक करतात. ते विद्यार्थी गेल्या वर्षी पेपर कसा होता, अवघड होता का सोपा होता त्या जिल्ह्यामध्ये हे पाहून फॉर्म भरतात. किंवा जे विद्यार्थी गेल्या वेळेस कितीच्या त्या जिल्ह्यामध्ये फॉर्म आले होते तर ते पाहून विद्यार्थी ते फॉर्म भरतात त्या जिल्ह्यामध्ये. तर असं मित्रांनो बिलकुल करायचं नाही तुम्हाला. आणि यामध्ये तुम्ही एकूण जागा किती आहे तीही तुम्हाला पाहून फॉर्म भरायचा नाही. तर तुम्हाला फॉर्म भरते वेळेस तुमच्या प्रवर्गाला किती जागा आहेत, तर तुमच्या प्रवर्गामध्ये अराखीव त्या जिल्ह्यामध्ये अराखीव किती जागा आहेत, हा मित्रांनो हे दोन पॉईंट पाहूनच तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. तर हे मित्रांनो तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, तुमच्या प्रवर्गाला किती जागा आहेत आणि त्यामध्ये तुम्हाला अराखीव किती जागा आहेत त्यामध्ये. आणि त्याही नंतर तुम्हाला पाहायचं असेल तर यामध्ये तुम्ही पाहायचं आहे सर्वसाधारण किती आहेत. जर तुम्ही सर्वसाधारणमध्ये फॉर्म भरत असाल तर यामध्ये महिला जर असतील तर महिलाला किती जागा आहेत तेही तुम्हाला पाहायचं आहे. तर असं मित्रांनो खेळाडू आरक्षण असे तुम्हाला आरक्षण हे कप्पीकर जे दिलेलं आहे ते तुम्हाला पाहायचं आहे फॉर्म भरताना. तर मित्रांनो, जर तुम्ही ग्राउंड लेवलला जर मित्रांनो तुम्ही पाहिलं तर जे विद्यार्थी ग्राउंडवर लाल मातीमध्ये प्रॅक्टिस करतात आणि अशा जिल्ह्यामध्ये फॉर्म भरतात की रोडवर जे मित्रांनो डांबरी रोड आहेत त्यावरती तुमचं ग्राउंड घेतलं जातं, रनिंग घेतली जाते. तर मित्रांनो तर हाही मित्रांनो तुम्हाला पॉईंट ध्यानात ठेवायचा आहे. तर तुम्ही वर्षभर प्रॅक्टिस केलं आहे ग्राउंडवर लाल मातीवर आणि तुम्ही असा जिल्हा निवडला आहे की डांबरी रोडवर त्याची 1600 मीटरचं मित्रांनो होणार आहे रनिंग. तर असंही तुम्हाला करायचं नाही. तर मित्रांनो, जिल्हा निवडताना हे दोन अतिशय महत्त्वाचे पॉईंट आहेत. यामध्ये प्रवर्गाला तुमच्या किती जागा आहेत आणि यामध्ये अराखीवमध्ये किती जागा आहेत. तर चला मित्रांनो, आपण जिल्हा निवड कसा करायचा आहे ते तर आपण पाहिलं आहे. तर मित्रांनो, आता आपण प्रत्येक जिल्ह्यानुसार प्रत्येक प्रवर्गानुसार किती जागा आहेत, प्रत्येक जिल्ह्यानुसार प्रत्येक प्रवर्गाला किती जागा आहेत त्या आपण पाहणार आहोत. तर चला मित्रांनो सुरू करूयात. तर यामध्ये पहिला जिल्हा आहे मुंबई. तर यामध्ये मुंबईला मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे मुंबईला सर्वात जास्त जागा असतात. तर मित्रांनो आणि फॉर्मही जास्त या जिल्ह्यामध्ये पडत असतात. तर यामध्ये पहा, अनुसूचित जातीसाठी 320 जागा आहेत, अनुसूचित जमातीसाठी 172 जागा आहेत, विमुक्त जाती अ साठी 74 जागा आहेत, भटक्या जमाती ब साठी 61 जागा आहेत, तर भटक्या जमाती क साठी 86 जागा आहेत, भटक्या जमाती ड साठी 49 जागा आहेत, विशेष मागास प्रवर्गासाठी 49 जागा, इतर मागास वर्गासाठी ज्या जागा आहेत मित्रांनो, तर इतर मागास वर्गासाठी 467 जागा आहेत, SC/BC साठी 246 जागा आहेत, EWS साठी 246 जागा, तर अराखीव ज्या जागा आहेत त्या 689 जागा आहेत. अशा एकूण जी मुंबईची जी भरती होणार आहे, तर मुंबईची भरती होणार आहे 2459 जागांसाठी पोलीस शिपाईच्या या जागा आहेत. तर यामध्ये तुम्ही पाहू शकता, यामध्ये सर्वसाधारण महिला खेळाडू प्रकल्पग्रस्त याच्या जागा, तर यामध्ये पोलीस शिपाई बॅट्समॅनच्या जागा मित्रांनो इथे आहेत, त्याही तुम्ही पाहून घेऊ शकता कशा प्रवर्गानुसार जागा आहेत. नंतरचा मित्रांनो जो जिल्हा आहे यामध्ये नवी मुंबईचा हा जिल्हा आहे. तर नवी मुंबईला पहा कशा जागा आहेत मित्रांनो. अनुसूचित जातीसाठी 47 जागा आहे, अनुसूचित जमातीसाठी जागा नाही. तर पहा मित्रांनो, इथेच तुम्हाला जिल्हा निवडताना गफलत होते. तुम्ही पाहता इथे 445 जागा आहेत आणि तुम्ही प्रवर्गानुसार जर तुमच्या प्रवर्गाला किती जागा आहेत त्या तुम्ही पाहत नाहीत. तर मित्रांनो, तुम्हाला प्रवर्गाला किती जागा आहेत त्या पाहायच्या आहेत. तर यामध्ये अनुसूचित जातीसाठी 47 जागा आहेत, तर अनुसूचित जमातीसाठी जागा नाहीत नवी मुंबईमध्ये. तर विमुक्त जाती अ साठी 8 जागा आहेत, भटक्या जमाती ब साठी ज्या जागा आहेत त्या 10 जागा आहेत, भटक्या जमाती क साठी 13 जागा आहेत, भटक्या जमाती ड साठी 2 जागा आहेत, विशेष मागास प्रवर्गासाठी 17 जागा आहेत, इतर मागास वर्गासाठी 91 जागा, SC/BC साठी 45 जागा, EWS साठी 44 जागा, अशा अराखीव मित्रांनो जागा आहेत 168.
आणि टोटल जागा आहेत 445 आणि यामध्ये सर्वसाधारण महिला वगैरे तुम्ही पाहू शकता इथे. नंतरचा जिल्हा पहा पुणे शहर. तर मित्रांनो हाही महत्त्वाचा जिल्हा आहे. यामध्ये ज्या जागा आहेत 1733 जागा आहेत टोटल. तर यामध्ये अनुसूचित जातीसाठी 176 जागा आहेत, अनुसूचित जमातीसाठी 48 जागा आहेत, विमुक्त जाती अ साठी 25 जागा, भटक्या जमाती ब साठी 24 जागा, भटक्या जमाती क साठी 37 जागा, भटक्या जमाती ड साठी 22 जागा, विशेष मागास प्रवर्गासाठी 16 जागा, इतर मागास वर्गासाठी 450 म्हणजे 450 जागा आहेत, SC/BC साठी 173 जागा आहेत आणि EWS साठी सुद्धा 173 जागा आहेत. अशा एकूण 17 आणि अराखीवसाठी मित्रांनो अराखीवसाठी ज्या जागा आहेत त्या 589 जागा आहेत. अशा एकूण 1733 पदांसाठी पुणे शहरसाठी मित्रांनो भरती होणार आहे. तर यामध्ये तुम्ही सर्वसाधारण महिला खेळाडू आरक्षण येथे तुम्ही पाहू शकता. नंतरचा जो मित्रांनो जिल्हा आहे तर यामध्ये पहा पिंपरी चिंचवड आहे. तर पिंपरी चिंचवडसाठी पहा कशा जागा आहेत. यामध्ये अनुसूचित जातीसाठी 42 जागा आहेत, अनुसूचित जमातीसाठी 22 जागा आहेत, विमुक्त जाती अ साठी 12 जागा आहेत, भटक्या जमाती ब साठी 17 जागा आहेत, भटक्या जमाती क साठी 19 जागा, भटक्या जमाती ड साठी 7 जागा, विशेष मागास प्रवर्गासाठी 8 जागा, इतर मागास वर्गासाठी 80 जागा, SC/BC साठी मित्रांनो ज्या जागा आहेत 34 जागा आहेत, EWS साठी 46 जागा, अराखीवसाठी 35 जागा आहेत. अशा एकूण मित्रांनो 322 जागा आहेत. कोणत्या जिल्ह्यासाठी तर पिंपरी चिंचवड जिल्ह्यासाठी. तर यामध्ये तुम्ही प्रवर्गानुसार मित्रांनो सर्वसाधारण महिला खेळाडू हे मित्रांनो आरक्षण तुम्ही कप्पी करत दिलेलं आहे ते तुम्ही पाहून घ्या. नंतरचा जिल्हा पहा. नंतरचा मित्रांनो जो जिल्हा आहे मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय. तर पहा मीरा भाईंदरला किती जागा आहेत. तर मीरा भाईंदरला मित्रांनो अनुसूचित जातीसाठी ज्या जागा आहेत 109 जागा आहेत, अनुसूचित जमातीसाठी 132 जागा आहेत, विमुक्त जाती अ साठी 29 जागा आहेत, भटक्या जमाती ब साठी 20 जागा आहेत, तर भटक्या जमाती क साठी 26 जागा, भटक्या जमाती ड साठी 13 जागा आहेत, विशेष मागास प्रवर्गासाठी 15 जागा आहेत, इतर मागास वर्गासाठी 160 जागा आहेत. तर मित्रांनो SC/BC साठी ज्या जागा आहेत त्या 70 जागा आहेत. तर यामध्ये EWS साठी 52 जागा आणि असे मित्रांनो खुल्या प्रवर्गासाठी 214 जागा आहेत. अशी एकूण 840 जागांसाठी ही भरती आहे मित्रांनो मीरा भाईंदरची. नंतरचा जिल्हा आपण पाहूयात. नंतरचा जिल्हा पहा नाशिक ग्रामीण. तर नाशिक ग्रामीणला ज्या जागा आहेत त्यामध्ये अनुसूचित जातीसाठी 17 जागा आहेत, विमुक्त जाती अ साठी 6 जागा आहेत, भटक्या जमाती ब साठी जागा 2 आहेत, भटक्या जमाती क साठी 13 जागा, भटक्या जमाती ड साठी 3 जागा, विशेष मागास प्रवर्गासाठी 2 जागा, इतर मागास वर्गासाठी जागा नाहीत, SC/BC साठी 12 जागा आहेत, EWS साठी 12 जागा आहेत, अराखीवसाठी 51 जागा. अशा एकूण 118 जागांसाठी ही जाहिरात आहे. नंतरचा मित्रांनो जिल्हा पहा. नंतरचा जिल्हा आहे पोलीस अधीक्षक कार्यालय धुळे. तर धुळेला पहा किती जागा आहेत. यामध्ये धुळेला अनुसूचित जातीसाठी 13 जागा आहेत, अनुसूचित जमातीसाठी ज्या जागा आहेत 35 जागा आहेत, विमुक्त जाती अ साठी 5 जागा, भटक्या जमाती ब साठी 5 जागा, भटक्या जमाती क साठी 1 जागा, भटक्या जमाती ड साठी 5 जागा, विशेष मागास प्रवर्गासाठी जागा नाही, इतर मागास वर्गासाठी नाही, SC/BC साठी 11 जागा आहेत, EWS साठी 11 जागा, अराखीवसाठी 47 जागा, अशा एकूण 133 जागा आहेत. तर नंतरचा मित्रांनो जिल्हा पहा. नंतरचा जिल्हा आहे जळगाव. जर जळगावसाठी मित्रांनो पहा अनुसूचित जातीसाठी आहेत 42 जागा आहेत, अनुसूचित जमातीसाठी 12 जागा आहेत, विमुक्त जाती अ साठी 11, भटक्या जमाती ब साठी 5 जागा, भटक्या जमाती क साठी 5, भटक्या जमाती ड साठी 7 जागा, विशेष मागास प्रवर्गासाठी जागा नाही, तर इतर मागास वर्गासाठी 25 जागा, SC/BC साठी 17 जागा, EWS साठी 18 जागा, अराखीवसाठी 29, अशा एकूण 171 जागांसाठी ही जाहिरात आहे. यामध्येच तुम्ही पाहू शकता यामध्ये सर्वसाधारण महिला कसे आरक्षण आहे. तर मित्रांनो नंतरचा जो जिल्हा आहे तर नंतरचा जिल्हा आहे अकोला. तर अकोलासाठी पहा कशा जागा आहेत. यामध्ये अनुसूचित जातीसाठी जागा नाही, अनुसूचित जमातीसाठी 16 जागा, विमुक्त जाती अ साठी 1 जागा, भटक्या जमातीसाठी 2, भटक्या जमाती क साठी 9, भटक्या जमाती ड साठी 5, विशेष मागास प्रवर्गासाठी जागा नाही, इतर मागास वर्गासाठी 18 जागा,
SC/BC साठी 16 जागा, EW साठी 18 जागा, अराखीवसाठी 76, अशा एकूण 161 जागा आहे. हे मित्रांनो जागा कशाच्या आहेत, तर या मित्रांनो जागा आहेत अकोला या शहराच्या. तर नंतरचा पहा मित्रांनो जिल्हा कोणता आहे, तर यामध्ये जिल्हा आहे धाराशिव. तर धाराशिवसाठी पहा किती जागा आहेत. धाराशिवसाठी अनुसूचित जातीसाठी 26 जागा, अनुसूचित जमातीसाठी 15 जागा, विमुक्त जाती अ साठी 3 जागा, भटक्या जमातीसाठी जागा नाही, भटक्या जमाती ब साठी, भटक्या जमाती क साठी जागा नाही, भटक्या जमाती ड साठी नाही, विशेष मागास प्रवर्गासाठी नाही, इतर मागास प्रवर्गासाठी 24 जागा, SC/BC साठी 12 जागा, EW साठी 12 जागा आणि खुल्या जागा आहेत 31. असे एकूण 123 जागांसाठी आहे. कोणची मित्रांनो जिल्हा आहे धाराशिव. नंतरचा जिल्हा पहा, तर नंतरचा जिल्हा आहे मित्रांनो अहिल्यानगर. तर अहिल्यानगरमध्ये पहा किती जागा आहेत. अहिल्यानगर मध्ये मित्रांनो जागा कमी आहेत, एकूण 73 जागा आहेत. यामध्ये अराखीवसाठी 7 जागा आहेत, SC/BC साठी ज्या जागा आहेत 16 जागा आहेत, तर इतर मागास वर्गासाठी 44 जागा, विशेष मागास प्रवर्गासाठी 2 जागा, तर भटक्या जमाती क साठी 4 जागा आहेत. अशा मित्रांनो एकूण 73 जागांसाठी ही जाहिरात आहे. कोणता मित्रांनो जिल्हा आहे यामध्ये अहिल्यानगर. तर नंतरचा पहा जिल्हा, नंतरचा जिल्हा आहे अमरावती ग्रामीण. तर अमरावती ग्रामीण मध्ये मित्रांनो अनुसूचित जातीसाठी 3 जागा आहेत, अनुसूचित जमातीसाठी 20 जागा, विमुक्त जाती अ साठी 13 जागा आहेत, भटक्या जमाती ब साठी 2 जागा आहेत, भटक्या जमाती क साठी 7 जागा आहेत, भटक्या जमाती ड साठी 10 जागा आहेत, विशेष मागास प्रवर्गासाठी 3 जागा आहेत, इतर मागास प्रवर्गासाठी 28 जागा आहेत, SC/BC साठी 25 जागा आहेत, EW साठी 8 जागा, खुल्या प्रवर्गासाठी 95, असे एकूण मित्रांनो 214 जागा आहेत. तर यामध्ये तुम्ही मित्रांनो हे पाहत असतानाच तुम्ही ते सर्वसाधारण महिला खेळाडू व्हिडिओ पॉज करूनही तुम्ही पाहू शकता. तर पहा मित्रांनो या जागा आहेत अमरावती ग्रामीणसाठी. तर नंतरचा आपला पहा जिल्हा कोणता आहे. यामध्ये मित्रांनो जिल्हा आहे परभणी. तर परभणीसाठी पहा मित्रांनो जागा, यामध्ये मित्रांनो परभणीसाठी जागा आहेत 21 जागा आहेत, अनुसूचित जातीसाठी अनुसूचित जमातीसाठी 4 जागा आहेत, विमुक्त जाती अ साठी 9 जागा आहेत, भटक्या जमाती ब साठी 7 जागा, भटक्या जमाती क साठी 4 जागा आहेत, भटक्या जमाती ड साठी मित्रांनो जागा नाही, विशेष मागास वर्गासाठी 2 जागा, इतर मागास वर्गासाठी 17 जागा, SC/BC साठी 9 जागा, EW साठी 9 जागा, तर खुला प्रवर्ग 4 जागा, अशा एकूण मित्रांनो 86 जागा आहेत. यामध्येच तुम्ही चालक, पोलीस शिपाई यासाठी तुम्ही पाहून घेऊ शकता. तर यामध्येच तुम्ही चालक, पोलीस शिपाईसाठी येथे जागा दिलेल्या आहेत. तर यामध्ये सर्वसाधारण वगैरे पाहू शकता. तर हा मित्रांनो जिल्हा होता परभणी जिल्हा. तर पहा नंतरचा जो जिल्हा आहे, नंतरचा पहा छत्रपती संभाजीनगर. तर यामध्ये मित्रांनो छत्रपती संभाजीनगरमध्ये पहा किती जागा आहेत. यामध्ये अनुसूचित जातीसाठी 13 जागा आहेत, अनुसूचित जमातीसाठी 11 जागा आहेत, विमुक्त जाती अ साठी जागा नाही, भटक्या जमाती ब साठी 10 जागा, भटक्या जमाती क साठी 3, भटक्या जमाती ड साठी 5, तर विशेष मागास प्रवर्गासाठी 8, इतर मागास वर्गासाठी 41, SC/BC साठी 15 जागा, EW साठी 15 जागा, अराखीवसाठी 29, अशी मित्रांनो एकूण जागा आहेत 150 म्हणजे 150. तर मित्रांनो हा जिल्हा होता छत्रपती संभाजीनगर. आणि याच व्हिडिओमध्ये आपण मित्रांनो लोहमार्गाचीही आपण जागा पाहणार आहोत. तो व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे. तर पहा नंतरचा मित्रांनो हा जिल्हा आहे तर चंद्रपूर. तर चंद्रपूरसाठी पहा किती जागा आहेत. तर चंद्रपूरसाठी ज्या जागा दिलेल्या आहेत त्या अनुसूचित जातीसाठी 25 जागा आहेत, अनुसूचित जमातीसाठी 33 जागा आहेत, विमुक्त जाती अ साठी 7 जागा आहेत, भटक्या जमाती ब साठी 8 जागा, भटक्या जमाती क साठी 13 जागा, भटक्या जमाती ड साठी 6 जागा आहेत, विशेष मागास प्रवर्गासाठी 9 जागा, इतर मागास वर्गासाठी 54, SC/BC साठी 17 जागा, EW साठी 17 जागा, अराखीवसाठी 26 जागा. तर अशा मित्रांनो एकूण 200 ज्या जागा आहेत त्या 215 जागा आहेत. यामध्ये मित्रांनो 215 जागा आहेत कोणत्या मित्रांनो जिल्ह्यासाठी, तर चंद्रपूर जिल्ह्यासाठी. नंतरचा पहा, नंतरचा जो मित्रांनो जिल्हा आहे हिंगोली. तर हिंगोलीसाठी पहा किती जागा आहेत. तर हिंगोलीसाठी मित्रांनो जागा दिलेल्या आहेत. अनुसूचित जातीसाठी 2 जागा आहेत, अनुसूचित जमातीसाठी 3 जागा आहेत, विमुक्त जाती अ साठी 1 जागा आहे, भटक्या जमाती ब साठी जागा नाही,
भटक्या जमाती क साठी ही जागा नाही. भटक्या जमाती ड साठी 1 जागा, विशेष मागास वर्गासाठी 3 जागा, इतर मागास वर्गासाठी 19 जागा, SC-BC साठी 2 जागा, EWS साठी 2 जागा, अराखीवसाठी 4 जागा, अशा मित्रांनो एकूण 37 मित्रांनो जागांसाठी ही भरती होणार आहे. तर मित्रांनो हा जिल्हा आहे हिंगोली. तर मित्रांनो नंतरचा आपला जो जिल्हा आहे, तर पहा यामध्ये कोणता जिल्हा आहे, तर यामध्ये पुणे ग्रामीण जिल्हा आहे. तर पुणे ग्रामीणसाठी पहा किती जागा आहेत. यामध्ये पुणे ग्रामीणसाठी अनुसूचित जातीसाठी 9 जागा आहेत, अनुसूचित जमातीसाठी 5 जागा आहेत, विमुक्त जाती अ साठी 1 जागा आहे, भटक्या जमाती ब साठी 2 जागा, भटक्या जमाती क साठी 2 जागा, भटक्या जमाती ड साठी 1 जागा, विशेष मागास प्रवर्गासाठी 1 जागा, इतर मागास वर्गासाठी 13 जागा, SC-BC साठी 7 जागा, EWS साठी 7 जागा, अराखीवसाठी 21 जागा, अशा मित्रांनो एकूण 69 जागांसाठी ही जाहिरात आहे पुणे ग्रामीणची. तर पहा मित्रांनो नंतरचा जो आपला जिल्हा आहे, तर मित्रांनो सिंधुदुर्ग. तर सिंधुदुर्गसाठी पहा किती जागा आहेत. यामध्ये ज्या जागा आहेत अनुसूचित जातीसाठी 9 जागा, अनुसूचित जमातीसाठी 6 जागा, विमुक्त जाती अ साठी 2 जागा, भटक्या जमाती ब साठी 1 जागा, भटक्या जमाती क साठी जागा नाही, भटक्या जमाती ड साठी 3 जागा, विशेष मागास प्रवर्गासाठी 3 जागा, इतर मागास वर्गासाठी 11 जागा, EWS साठी 12 जागा, SC-BC साठी 8 जागा, खुल्या प्रवर्गासाठी 23, अशा एकूण मित्रांनो 78 जागा आहेत. कोणत्या जिल्ह्यासाठी आहेत मित्रांनो या जागा, तर या जागा आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी. नंतरचा पहा जिल्हा रायगड अलिबाग. तर मित्रांनो या जिल्ह्यासाठी किती जागा आहेत, तर यासाठी एकूण 94 जागा आहेत आणि यामध्ये प्रवर्गानुसार पहा अनुसूचित जातीसाठी 8 जागा आहेत, अनुसूचित जमातीसाठी 8 जागा आहेत, विमुक्त जाती अ साठी 4 जागा आहेत, भटक्या जमाती ब साठी 3 जागा आहेत, भटक्या जमाती क साठी 6 जागा, भटक्या जमाती ड साठी 2 जागा, विशेष मागास प्रवर्गासाठी जागा नाहीत, तर इतर मागास वर्गासाठी 16 जागा आहेत, SC-BC साठी 9 जागा आहेत, EWS साठी 4 जागा आहेत, अराखीवसाठी 34 जागा आहेत. अशा मित्रांनो एकूण 94 जागांसाठी ही जागा आहेत. मित्रांनो कोणत्या जिल्ह्याच्या या जागा आहेत, तर या जागा आहेत अलिबाग रायगडसाठी. तर नंतरचा पहा जिल्हा कोणता आहे. यामध्ये मित्रांनो सोलापूर शहर. तर सोलापूर शहरमध्ये पहा आपण पाहूयात किती जागा आहेत. तर यामध्ये अनुसूचित जातीसाठी जागा नाहीत, अनुसूचित जमातीसाठी 12 आहेत, विमुक्त जाती अ साठी जागा नाहीत, भटक्या जमाती ब साठी 10, भटक्या जमाती क साठी 2, भटक्या जमाती ड साठी 3, विशेष मागास प्रवर्गासाठी जागा नाही, इतर मागास वर्गासाठी 15, SC-BC साठी 8, EWS साठी 8, अशा मित्रांनो खुल्या प्रवर्गासाठी 21, अशा एकूण 79 जागांसाठी ही जाहिरात आहे. तर मित्रांनो हा जिल्हा आहे कोणता, तर हा जिल्हा आहे सोलापूर शहर. नंतरचा जिल्हा पहा. तर मित्रांनो नंतरचा जो जिल्हा आहे, तर हा जिल्हा आहे ठाणे. तर ठाणेमध्ये पहा किती जागा आहेत. ठाण्यामध्ये मित्रांनो चांगल्या जागा आहेत. तर यामध्ये अनुसूचित जातीसाठी 107 जागा आहेत, अनुसूचित जमातीसाठी 51 जागा आहेत, विमुक्त जाती अ साठी 10 जागा आहेत, भटक्या जमाती ब साठी 15 जागा, भटक्या जमाती क साठी 22 जागा, भटक्या जमाती ड साठी 1 जागा, विशेष मागास प्रवर्गासाठी 14 जागा, इतर मागास वर्गासाठी 130, SC-BC साठी 65, तर EWS साठी 65, तर अराखीवसाठी 174 जागा आहेत. अशा एकूण 654 जागा आहेत. मित्रांनो कोणत्या जिल्ह्यासाठी आहेत या जागा, तर ठाणेसाठी आहेत. तर नंतरचा जिल्हा पहा. तर नंतरचा जिल्हा आहे ठाणे ग्रामीण. तर ठाणे ग्रामीणसाठीच पहा मित्रांनो किती जागा आहेत. यामध्ये अनुसूचित जातीसाठी 22 जागा आहेत, अनुसूचित जमातीसाठी जागा नाहीत, विमुक्त जाती अ साठी 5 जागा आहेत, भटक्या जमाती ब साठी मित्रांनो 4 जागा आहेत, भटक्या जमाती क साठी 6 जागा, भटक्या जमाती ड साठी जागा नाही, विशेष मागास प्रवर्गासाठी 3 जागा, इतर मागास वर्गासाठी 32 जागा, SC-BC साठी 17, EWS साठी 17, अराखीवसाठी 61 आणि असे एकूण 167 मित्रांनो जागांसाठी ही जाहिरात आहे. तर मित्रांनो हा जिल्हा कोणता आहे, ठाणे ग्रामीण. तर चला पाहूयात मित्रांनो आपण दुसरा जिल्हा कोणता आहे. तर दुसरा जिल्हा आहे, तर यामध्ये पालघर. तर पालघरसाठी पहा किती जागा आहेत. तर यामध्ये मित्रांनो ज्या जागा आहेत, अनुसूचित जातीसाठी 17 जागा आहेत, अनुसूचित जमातीसाठी मित्रांनो जागा नाहीत, विमुक्त जाती अ साठी 5 जागा आहेत, भटक्या जमाती ब साठी ज्या जागा आहेत 7 जागा, भटक्या जमाती क साठी 5, भटक्या जमाती ड साठी नाही, विशेष मागास वर्गासाठी नाही, इतर मागास वर्गासाठी 83 जागा आहेत,
ईडब्ल्यूसाठी 13 जागा आहेत, SEBCसाठी 13 जागा आहेत, खुल्या प्रवर्गासाठी 15 जागा आहेत. अशा एकूण मित्रांनो जागा आहेत 158. यामध्येच तुम्ही सर्वसाधारण महिला खेळाडू आरक्षण पाहू शकता. तर ही मित्रांनो जागा होत्या. पालघरसाठी किती जागा आहेत ते आपण पाहिले आहेत. तर चला पाहूयात नंतरचा जिल्हा कोणता आहे. तर मित्रांनो नंतरचा जिल्हा आहे रत्नागिरी. तर रत्नागिरीसाठी पहा किती जागा आहेत. यामध्ये अनुसूचित जातीसाठी 15 जागा, अनुसूचित जमातीसाठी 10, विमुक्त जाती असाठी जागा नाही. तर मित्रांनो यामध्ये ज्या जागा आहेत, तर मित्रांनो यामध्ये भटक्या जमाती ब साठी ह्या जागा नाहीत. भटक्या जमाती क साठी 4 जागा, भटक्या जमाती ड साठी 1 जागा, विशेष मागासवर्गासाठी 2 जागा, इतर मागासवर्गासाठी 34 जागा, SEBC साठी 14 जागा, EWS साठी 13 जागा, अराखीवसाठी 7, अशा मित्रांनो एकूण 100 जागा आहेत. तर मित्रांनो हा जिल्हा कोणता होता. तर हा जिल्हा होता रत्नागिरी. तर पहा मित्रांनो नंतरचा जो जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर ग्रामीण. तर मित्रांनो छत्रपती संभाजीनगर ग्रामीणला आपण पाहूयात किती जागा आहेत. तर यामध्ये मित्रांनो ग्रामीणसाठी अनुसूचित जातीसाठी 9 जागा आहेत, अनुसूचित जमातीसाठी 5 जागा, विमुक्त जाती अ साठी मित्रांनो 2 जागा, भटक्या जमाती ब साठी 2 जागा, भटक्या जमाती क साठी 2 जागा, भटक्या जमाती ड साठी 1, विशेष मागास प्रवर्गासाठी 1 जागा, इतर मागासवर्गासाठी 13 जागा, SEBC साठी 5 जागा, EWS साठी 5 जागा, अराखीवसाठी 8, अशा मित्रांनो एकूण 53 जागा आहेत छत्रपती संभाजीनगर ग्रामीणसाठी. तर पहा मित्रांनो नंतरचा आपला जिल्हा आहे, नंतरचा जिल्हा आहे मित्रांनो सांगली. तर सांगलीसाठी एकूण 59 जागा आहेत. यामध्ये अनुसूचित जातीसाठी जागा नाहीत, अनुसूचित जमातीसाठी 20 जागा आहेत, विमुक्त जाती अ साठी नाही, भटक्या जमाती ब साठी नाही, भटक्या जमाती क साठी जागा नाही, तर भटक्या जमाती ड साठी नाही, विशेष मागासवर्गासाठी नाही, इतर मागासवर्गासाठी 39, अशा मित्रांनो एकूण 59 जागासाठी ही मित्रांनो जाहिरात आहे. कोणता जिल्हा आहे यामध्ये. सांगलीसाठी. तर चला मित्रांनो पाहूयात आपण नंतरचा जो जिल्हा आहे तर सोलापूर. तर सोलापूर ग्रामीणसाठी पहा किती जागा आहेत. एकूण मित्रांनो जागा आहेत 90. तर यामध्ये SC साठी 15 जागा, ST साठी 14 जागा, VJA साठी जागा नाही, NTB साठी जागा नाही, NTC साठी नाही, NTD साठी 2 जागा आहेत, SBC साठी जागा नाही, OBC साठी 17 जागा, SEBC साठी 9 जागा, EWS साठी 9 जागा, ओपन साठी 24, असे मित्रांनो एकूण 90 जागा आहेत. तर मित्रांनो या जागा आहेत कोणत्या. तर या मित्रांनो जागा आहेत सोलापूर ग्रामीणसाठी. नंतरचा जिल्हा पहा. हा मित्रांनो जिल्हा आहे कोल्हापूर. तर कोल्हापूरसाठी पहा जागा किती आहेत. तर यामध्ये एकूण 88 जागा आहेत. तर यामध्ये ST साठी 23 जागा आहेत. तर यामध्ये मित्रांनो NTD साठी 5 जागा आहेत, SBC साठी 1 जागा आहे, तर SEBC साठी 17 जागा, EWS साठी 18, तर ओपन साठी 24, अशा मित्रांनो एकूण जागा आहेत. यामध्ये कोल्हापूरसाठी 88 जागा आहेत. तर चला पाहूयात आपण नंतरचा जिल्हा. तर नंतर मित्रांनो जिल्हा आहे बीड. तर बीडसाठी मित्रांनो पहा जागा किती आहेत. एकूण जागा आहेत 174. तर यामध्ये अनुसूचित जातीसाठी आहेत 33 जागा, अनुसूचित जमातीसाठी 22 जागा, विमुक्त जाती अ साठी 5 जागा, विमुक्त जाती मित्रांनो एक मिनिट, विमुक्त जाती अ साठी 5 जागा आहेत, भटक्या जमाती ब साठी जागा नाहीत, भटक्या जमाती क साठी 2 जागा, भटक्या जमाती ड साठी नाही, विशेष मागास प्रवर्गासाठी 6 जागा, इतर मागास वर्गासाठी 40, SEBC साठी 17, तर EWS साठी 17 जागा, अराखीवसाठी 32, अशा मित्रांनो एकूण जागा आहेत 174. कोणता जिल्हा आहे मित्रांनो. तर जिल्हा आहे बीड. नंतरचा जिल्हा पहा लातूर. तर लातूरसाठी मित्रांनो कमी जागा आहेत, एकूण 30 जागा आहेत. यामध्ये अनुसूचित जातीसाठी 4 जागा आहेत, अनुसूचित जमातीसाठी 6 जागा आहेत, तर यामध्ये भटक्या जमाती ब साठी 3 जागा, इतर मागासवर्गासाठी ज्या जागा आहेत 4 जागा आहेत, SEBC साठी 3 जागा, EWS साठी 7, अराखीवसाठी 3, अशा मित्रांनो एकूण जागा आहेत 30. तर चला पाहूयात आपण नंतरचा जिल्हा कोणता आहे. नंतरचा जिल्हा आहे मित्रांनो नांदेड. तर नांदेडमध्ये जिल्हा जागा आहेत 199. तर 100 मित्रांनो 99 जागा आहेत नांदेडसाठी. तर यामध्ये पहा अनुसूचित जातीसाठी 33 जागा, अनुसूचित जमातीसाठी 7 जागा, विमुक्त जाती अ साठी 13 जागा, भटक्या जमाती ब साठी 15 जागा, भटक्या जमाती क साठी 8 जागा, भटक्या जमाती ड साठी 1 जागा, विशेष मागास वर्गासाठी 5 जागा, इतर मागास वर्गासाठी 64, EWS साठी 16 जागा आहेत, SEBC साठी 16 जागा आहेत, खुल्या प्रवर्गासाठी ज्या जागा आहेत त्या 21 जागा आहेत. अशा मित्रांनो एकूण जागा आहेत 199.
तर या मित्रांनो जागा आहेत कोणत्या जिल्ह्याच्या, तर नांदेड जिल्ह्याच्या. तर नंतरचा आपण जिल्हा पाहणार आहोत. तर मित्रांनो हा जो जिल्हा आहे नागपूर ग्रामीण. तर नागपूर ग्रामीणसाठी पहा मित्रांनो जागा किती आहेत. नागपूर ग्रामीणसाठी अनुसूचित जातीसाठी 40 जागा आहेत, अनुसूचित जमातीसाठी 21 जागा आहेत, विमुक्त जाती अ साठी 8 जागा, भटक्या जमाती ब साठी 5 जागा, भटक्या जमाती क साठी 9, भटक्या जमाती ड साठी 3, विशेष मागास वर्गासाठी जागा नाही, इतर मागास वर्गासाठी 52, एसईबीसी साठी 21, ईडब्ल्यूएस साठी मित्रांनो जागा आहेत 21, अराखीवसाठी 92, अशा एकूण जागा आहेत 272. तर चला मित्रांनो नंतरचा आपण जिल्हा पाहणार आहोत. तर नंतरचा जिल्हा आहे मित्रांनो भंडारा. तर भंडाऱ्यासाठी मित्रांनो 59 जागा आहेत. यामध्ये अनुसूचित जातीसाठी 11 जागा आहेत, अनुसूचित जमातीसाठी 5 जागा आहेत, विमुक्त जाती अ साठी 2 जागा आहेत, तर भटक्या जमाती क साठी 2 जागा, भटक्या जमाती ड साठी 1 जागा, तर एसईबीसी साठी 7 जागा, ईडब्ल्यू साठी 7 जागा, अराखीवसाठी 24, अशा एकूण ज्या जागा आहेत त्या 59 जागा आहेत. तर नंतरचा जिल्हा पहा. यामध्येच मित्रांनो आपण लोहमार्गची ही जागा लोहमार्ग पोलीस शिपाईची आपण पाहणार आहोत. 4 लोहमार्ग आहेत त्यामध्ये. तर पहा पोलीस अधीक्षक वर्धा. तर वर्ध्यासाठी जागा आहेत. यामध्ये तुम्ही पाहून घेऊ शकता मित्रांनो अनुसूचित जातीसाठी 17 जागा, अनुसूचित जमातीसाठी 9 जागा, विमुक्त जाती अ साठी जागा नाही, भटक्या जमाती ब साठी 2 जागा, भटक्या जमाती क साठी जागा नाही, भटक्या जमाती ड साठी जागा नाही, विशेष मागासवर्गासाठी नाही, इतर मागासवर्गासाठी 25 जागा, तर एसईबीसीसाठी 13 जागा आहेत, ईडब्ल्यूसाठी 13 जागा आहेत, अराखीवसाठी 55 जागा आहेत. तर एकूण मित्रांनो जागा आहेत 134. तर 134 जागा आहेत मित्रांनो कोणत्या जिल्ह्यासाठी, तर जिल्हा आहे मित्रांनो वर्धा. येथे पाहू शकता वर्धा जिल्हा आहे. तर नंतरचा पहा जिल्हा कोणता आहे. यामध्ये मित्रांनो जिल्हा आहे गोंदिया. तर गोंदियासाठी पहा किती जागा आहेत, 59 जागा आहेत यामध्ये. तर यामध्ये अनुसूचित जातीसाठी मित्रांनो जागा नाही, अनुसूचित जमातीसाठी नाही, विमुक्त जाती अ साठी 2 जागा आहेत, भटक्या जमाती क साठी 2 जागा आहेत, भटक्या जमाती ड साठी 1 जागा आहे, एसईबीसी साठी 4 जागा आहेत, ईडब्ल्यू साठी 4 जागा आहेत, अराखीवसाठी 46, अशा एकूण ज्या जागा आहेत मित्रांनो 59 जागा आहेत. तर मित्रांनो जिल्हा कोणता आहे, हा गोंदिया. नंतरचा पहा जिल्हा कोणता आहे, वाशिम. तर वाशिमसाठी मित्रांनो 40 जागा आहेत. तर यामध्ये अनुसूचित जातीसाठी 5, अनुसूचित जमातीसाठी 2, तर यामध्ये विमुक्त जाती प्रवर्गासाठी मित्रांनो 1 जागा आहे, इतर मागासवर्गासाठी 3 जागा, एसईबीसीसाठी 4 जागा, आर्थिक दुर्बल घटकासाठी 4, अराखीवसाठी 21, अशा एकूण मित्रांनो जागा आहेत 40. तर नंतरचा जिल्हा पहा कोणता आहे. तर मित्रांनो नंतरचा जिल्हा आहे बुलढाणा. तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये पहा 148 जागा आहेत. यामध्ये अराखीवसाठी 52 आहेत, ईडब्ल्यूसाठी 13 जागा आहेत, एसईबीसीसाठी ज्या जागा आहेत 13 जागा आहेत, इतर मागासवर्गासाठी 25, तर यामध्ये भटक्या जमाती क साठी 5 जागा आहेत, भटक्या जमाती ब साठी 3 जागा आहेत, अनुसूचित जमातीसाठी 25 जागा, अनुसूचित जातीसाठी 12 जागा, अशा मित्रांनो ज्या जागा आहेत यामध्ये 148 जागा आहेत. तर मित्रांनो कोणता जिल्हा आहे, बुलढाणा. नंतरचा जिल्हा आपण पाहणार आहोत. तर नंतरचा जिल्हा आहे मित्रांनो यवतमाळ. यवतमाळसाठी 150 जागा आहेत. यामध्ये एकूण जागा अनुसूचित जातीसाठी 18 जागा, अनुसूचित जमातीसाठी 21 जागा, विमुक्त अ साठी नाही, भटक्या जमाती ब साठी 4, भटक्या जमाती क साठी 5, भटक्या जमाती ड साठी 3, विशेष मागासवर्गासाठी 1, इतर मागासवर्गासाठी 26, ईडब्ल्यूसाठी 12, एसईबीसीसाठी 12, राखीवसाठी 48, अशा एकूण मित्रांनो जागा आहेत 150. तर मित्रांनो 150 जागा आहेत कोणत्या जिल्ह्यात, एक मिनिट मित्रांनो, तर कोणत्या जिल्ह्यासाठी जागा आहेत या, तर मित्रांनो यवतमाळसाठी 150 जागा आहेत. नंतरचा जिल्हा आहे गडचिरोली. तर मित्रांनो येथे गडचिरोलीचेच विद्यार्थी फॉर्म भरू शकतात. तर जागा पहा किती आहेत यासाठी. यासाठी मित्रांनो अनुसूचित जातीसाठी 84 जागा, अनुसूचित जमातीसाठी 92 जागा, विमुक्त जाती अ साठी 8 जागा, भटक्या जमाती ब साठी 8 जागा, भटक्या जमाती क साठी 8 जागा, भटक्या जमाती ड साठी 15 जागा, विशेष मागासवर्गासाठी 8 जागा, इतर मागासवर्गासाठी 121 जागा, एसईबीसीसाठी 58 जागा, ईडब्ल्यूएससाठी 58 जागा, तर अराखीवसाठी 257 जागा आहेत. अशा एकूण मित्रांनो 717 जागा आहेत पुणे मित्रांनो जिल्ह्यासाठी. तर गडचिरोलीसाठी, आणि या जिल्ह्यामध्ये तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर याच मित्रांनो रहिवाशी तुम्हाला लागते गडचिरोलीचं. तर नंतरचा पहा जिल्हा कोणता आहे.
नागपूर शहर, तर नागपूर शहरसाठी पहा मित्रांनो किती जागा आहेत. तर नागपूर शहरासाठी मित्रांनो जागा आहेत. अनुसूचित जातीसाठी 77 जागा आहेत. अनुसूचित जमातीसाठी 42 जागा, विमुक्त जाती अ साठी 18 जागा आहेत. भटक्या जमाती ब साठी 15 जागा, भटक्या जमाती क साठी 21, भटक्या जमाती ड साठी 12, भटक्या जमात विशेष मागास वर्गासाठी 12 जागा, तर इतर मागास वर्गासाठी 113 जागा, SEBC साठी 59 जागा, EWS साठी 59 जागा, राखीवसाठी 167 जागा आहेत. अशा मित्रांनो अशा मित्रांनो एकूण 595 जागा आहेत. कोणत्या जिल्ह्यासाठी? तर नागपूर शहरसाठी. तर चला आपण पाहूयात नंतरचा कोणता जिल्हा आहे. तर यामध्ये मित्रांनो जळगावचा जिल्हा आहे. तर याची मित्रांनो सेपरेट आपण व्हिडिओ घेतलेला आहे जळगावचाही. तर यामध्ये अनुसूचित जातीसाठी 42 जागा आहेत. अनुसूचित जमातीसाठी 12 जागा आहेत. विमुक्त जाती अ साठी 11 जागा आहेत. भटक्या जमाती ब साठी 5 जागा, तर भटक्या जमाती क साठी 5, भटक्या जमाती ड साठी 7, विशेष मागास प्रवर्गासाठी जागा नाही. इतर मागास वर्गासाठी 25 जागा आहेत. SEBC साठी 17 जागा, EWS साठी 18 जागा, राखीवसाठी 29 जागा. अशा जागा आहेत मित्रांनो 171 एकूण. तर मित्रांनो जिल्हा कोणता आहे हा? तर जिल्हा आहे जळगाव. तर मित्रांनो आपण नंतर पाहूयात. तर यामध्ये मित्रांनो इथून सुरू होतात जो कोणचे आहेत मित्रांनो लोहमार्गच्या जागा. तर लोहमार्ग पुणे साठी किती जागा आहेत पहा. एकूण जागा आहेत 54. यामध्ये खुल्या प्रवर्गासाठी 16 जागा आहेत. यामध्ये SEBC साठी 5 जागा, तर EWS साठी 5 जागा, इतर मागास वर्गासाठी 10 जागा, विशेष मागास वर्गासाठी 1 जागा, भटक्या जमाती ड साठी 1 जागा, भटक्या जमाती क साठी 2, भटक्या जमाती ब साठी 1, विमुक्त जाती अ साठी 2 जागा, अनुसूचित जातीसाठी 4 जागा आहेत. अनुसूचित जमातीसाठी 7 जागा आहेत. तर अशा मित्रांनो एकूण 54 जागा आहेत. तर मित्रांनो लोहमार्ग कोणता आहे हा? पुणे. नंतरचा पहा लोहमार्ग कोणता आहे. तर यामध्ये मित्रांनो छत्रपती संभाजीनगर लोहमार्ग, छत्रपती संभाजीनगर याच्या एकूण मित्रांनो 93 जागा आहेत. यामध्ये अनुसूचित जातीसाठी 8, अनुसूचित जमातीसाठी 9, विमुक्त जाती अ साठी 4, भटक्या जमाती ब साठी मित्रांनो 4, भटक्या जमाती क साठी जागा नाही, भटक्या जमाती ड साठी जागा नाही, विशेष मागास वर्गासाठी प्रवर्गासाठी 2 जागा, इतर मागास वर्गासाठी 9 जागा, SEBC साठी 30, EWS साठी 14, राखीवसाठी 13. अशा मित्रांनो एकूण 93 जागा आहेत. तर नंतरचा मित्रांनो लोहमार्ग आहे कोणता? तर मित्रांनो लोहमार्ग नागपूर. तर यासाठी पहा किती जागा आहेत. एकूण यासाठी 9 जागा आहेत. यामध्ये विमुक्त जाती अ साठी 1 जागा, भटक्या जमाती क साठी 2 जागा, भटक्या जमाती ड साठी 4 जागा, तर SEBC साठी 1 जागा, EWS साठी 1 जागा. अशा मित्रांनो एकूण 9 जागा आहेत. तर नंतरचा पहा मित्रांनो नंतरचा जो लोहमार्ग आहे तर येथे मित्रांनो जास्त जागा आहेत. आणि मित्रांनो लोहमार्ग मुंबई यासाठी आहेत एकूण 743 जागा आहेत. यामध्ये अनुसूचित जातीसाठी 98 जागा, अनुसूचित जमातीसाठी 70, विमुक्त जाती अ साठी 21, भटक्या जमाती मित्रांनो ब साठी 20, भटक्या जमाती क साठी 27, भटक्या जमाती ड साठी 13, विशेष मागास प्रवर्गासाठी 16 जागा, इतर मागास वर्गासाठी 127, SEBC साठी 74, EWS साठी मित्रांनो 75, तर राखीवसाठी 202. अशा मित्रांनो एकूण 743 जागा आहेत. अशा मित्रांनो टोटल जागा लोहमार्गाच्या आणि पोलीस शिपाईच्या आपण पाहिलेल्या आहेत. तर मित्रांनो चांगल्या जागा आहेत. काही जिल्ह्याला कमी जागा आहेत, काही जिल्ह्याला मित्रांनो जास्त जागा आहेत. तर तुम्ही तुमच्या प्रवर्गाला आणि राखीवला किती जागा आहेत त्या तुम्ही पाहून मित्रांनो, आणि तुमचं ग्राउंड कसं आहे. जर तुमचं मित्रांनो ग्राउंड असेल 45 तर तुमचं आणि लेखी असेल 85, तर मित्रांनो तुम्ही सेफ झोन आहात. तर मित्रांनो याचा अर्थ असाही नाही की तुम्ही एकदम कमी जागा आहेत त्या जिल्ह्यामध्ये तुम्ही फॉर्म भराल. तर मित्रांनो व्यवस्थित तुम्ही ॲनालिसिस करा. फॉर्म भरायला घाई करू नका. तुमच्या प्रवर्गाला आणि राखीवला मित्रांनो मध्यम जर जागा असतील तर मित्रांनो 50% पेक्षा जास्त जर जागा असतील तर मित्रांनो तुम्ही सेफ झोन आहात. तर अशा मित्रांनो तुम्ही फॉर्म भरा. प्रवर्गाला तुमचे किती आहेत आणि राखीवला किती आहेत हा मित्रांनो 2 पॉईंट लक्षात ठेवा फॉर्म भरताना, कोणत्याही जिल्ह्यामध्ये भरताना. तर मित्रांनो माहिती जर आवडली असेल तर नक्की एक लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर अशाच माहितीसाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.